आता बातमी आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याची बातमी मान्सूनची आहे। यंदा देशामध्ये सरासरीच्या 96% इतका पाऊस होणार आहे। भारतीय हवामान खात्याने यंदाच्या मान्सूनचा अंदाज व्यक्त केला असून विशेष म्हणजे यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा कोणताही प्रभाव होणार नसल्याचं देखील हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे। दुष्काळात होरपळणाऱ्या बळीराजासाठी खुशखबर, यंदा सरासरी 96% पाऊस, हवामान खात्याचा अंदाज। सूर्य आकाशातून आग ओकत असताना आठवड्याचा पहिला दिवस शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी एक आल्हाददायक बातमी घेऊन आलाय। ती म्हणजे यंदा देशात सरासरीच्या 96% पाऊस होणार आहे। भारतीय हवामान खात्याने यंदाच्या मान्सूनचा अंदाज वर्तवलाय। यंदाच्या मान्सूनचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मान्सूनवर एल निनोचा कोणताही धोका संभवत नसल्याचा निर्वाळा हवामान खात्याने दिलाय। इस बार मानसून की फोरकास्ट जो है साधारण के निकट माप दिया गया और क्वांटिटेटिवली 96% बारिश जो है ऑल इंडिया की तौर पे आने का संभावना की गई है आईएमडी की फर्स्ट स्टेज मानसून फोरकास्ट में। अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन हवामान संस्था तसंच स्कायमेटनं यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव असल्याचा अंदाज व्यक्त केला। तसंच यंदाचा मान्सून एल निनोमुळे प्रभावित होणार असल्याचं भाकीतही केलं। स्कायमेटनं तर यंदा सरासरीच्या 93% पावसाची शक्यता वर्तवली, त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती। किसानों के लिए एक अच्छा संदेश ये जाता है क्योंकि हम नॉर्मल मानसून एक्सपेक्ट कर रहे हैं और हमारा जो डायनेमिकल मॉडल है उससे पता चलता है कि रेनफॉल भी अच्छा से वेल डिस्ट्रीब्यूटेड होगा, इसलिए किसान के लिए एक अच्छा संवाद। गेले वर्षी भारतीय हवामान विभाग आणि स्कायमेटनं सरासरी 97% पावसाची शक्यता वर्तवली होती, मात्र प्रत्यक्षात सरासरीच्या 91% पाऊस झाला। त्यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली। या पार्श्वभूमीवर यंदाचा मान्सून समाधानकारक असल्यामुळे बळीराजासह सर्वसामान्यांच्या अपेक्षांना नक्कीच बळ मिळणार आहे। प्रशांत किला रामदास, न्यूज 18 लोकमत, दिल्ली।